नमस्कार, मी संपादक श्री हनुमंत संतराम भेदे. आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले, परंतु नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथील नागरिकांना गाव अस्तित्वात आल्यापासून अद्याप हक्काची स्मशानभूमी मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित गावकऱ्यांना हक्काची स्मशानभूमी किंवा दफनभूमी उपलब्ध करून देणे हे प्रामुख्याने ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाचे कार्य आहे. तसेच गावातील नागरिकांसाठी स्मशानभूमी किंवा दफनभूमीची स्थापना करणे, ती सुरू ठेवणे आणि तिची देखभाल व दुरुस्ती करणे हे ग्रामपंचायतीच्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये येते. परंतु येथील ग्रामपंचायतच्या बेजबाबदारपणामुळे मृत नागरिकांच्या अंत्यसंस्काराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात स्मशानभूमीसाठी हक्काची शासकीय किंवा पडीक जमीन उपलब्ध नसेल तर जमीन उपलब्ध करून देणे किंवा जमीन हस्तांतरित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन व महसूल विभागाकडे आहेत. परंतु जिल्हा प्रशासन याबाबतीत दुर्लक्ष का करत आहे, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान येथील एक सुज्ञ आणि नवतरुण सामाजिक कार्यकर्ते श्री आकाश कोकणे यांनी गावकऱ्यांना हक्काची स्मशानभूमी मिळवून देण्यासाठी स्वयंप्रेरणेने निपाणी सावरगाव तालुका, देगलूर, जिल्हा नांदेड येथे दिनांक 24 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे देगलूरचे एसडीओ अर्थात उपविभागीय दंडाधिकारी श्री अनुप पाटील आणि नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले हे या प्रकरणात आता काय भूमिका घेतात, याकडे देगलूर तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. स्मशानभूमीच्या मागणीसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून उद्विग्न झालेले उपोषणार्थी श्री आकाश दत्ता पाटील कोकणे हे आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया. माय माऊली न्यूज चॅनलसाठी राजू पाटील मरवाडीकर, विशेष प्रतिनिधी, जिल्हा नांदेड. मित्रांनो, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मी सातत्यानं आमच्या गावात स्मशानभूमी मिळावं आणि स्मशानभूमीला जागा मिळावं यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील कसल्याच प्रकारची स्मशानभूमीला जागा आमच्या गावात मिळालेली नाही. आणि त्यासाठी जिल्हा परिषदला, कलेक्टर ऑफिसला प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे, पण अद्याप कोणीच याची दखल घेतली नाही. त्यासाठी आज उपोषण चालू झालेले आहे. मित्रांनो, आज दिनांक 24/8/2026 मी आज माझ्या राहत्या घरी आमरण उपोषणाला सुरुवात केलो. जर प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर मी माझ्या गावातल्या राहत्या टावरवरती जाऊन आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा मायमाऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.